हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या बॉम्ब संदर्भातली। पुण्यातील हडपसरच्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणी एका संशयिताला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे। पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरून या संशयित आरोपीला अटक केलेली असून शिवाजी राठोड असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। आरोपी आझाद हिंद एक्सप्रेसमधून प्लॅटफॉर्म क्रमांक 6 मधून उतरत असताना एटीएसच्या पथकाने या आरोपीला ताब्यात घेतलंय आणि सध्या आरोपी नागपूर एटीएसच्या कार्यालयामध्ये आहे आणि या घटनेमध्ये आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता देखील असल्याचं एटीएसचं म्हणणं आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये गुप्तता पाळण्याचं आवाहन एटीएसकडून करण्यात आलंय। आणि याच संदर्भामध्ये नागपुरातील एटीएस ऑफिस बाहेरून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, कशा पद्धतीने या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून काही माहिती कळली आहे का की नेमकं त्यानं हे का केलेलं आहे? निश्चित अत्यंत शिताफीची ही नागपूर एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाची कारवाई होती। आपण सध्या बघू शकतो की नागपूर एटीएसचं हे सिव्हिल लाईन परिसरातलं कार्यालय आहे। याच कार्यालयामध्ये पुणे येथील उषा किरण रुग्णालयामध्ये त्यांनी बॉम्ब ठेवला होता। तो राठोड नावाचा संशयित आरोपी याला इथे ठेवण्यात आलेला आहे। आज आझाद हिंद एक्सप्रेसने हा आरोपी नागपूरला येत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली आणि त्या आधारावर मग प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आलेला होता आणि त्यानंतर मग एटीएसने साधारण 11:30च्या सुमारामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आलेल्या आरोपी संशयित राठोड याला अटक केलेली आहे। सध्या हा संपूर्ण प्रकार ज्या संदर्भात एटीएसने कोणतीही माहिती द्यायला नकार दिलेला आहे, मात्र त्यांनी या गोष्टीचा दुजोरा दिला आहे की जो संशयित आहे राठोड नावाचा आरोपी त्याला आम्ही ताब्यात घेतला आहे। सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की बुधवारी सायंकाळी जेव्हा उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडला होता, विलास गायकवाड यांनी तो बॉम्ब उचलून बाहेर फेकला, तेव्हा त्यामध्ये स्फोट झाला होता। जर का तो बॉम्ब बाहेर फेकला नसता तर कदाचित रुग्णालयाच्या आतमध्ये देखील स्फोट झाला असता। त्यामुळे निश्चित या संपूर्ण प्रकरणामध्ये या संशयित आरोपीचा नेमका काय उद्देश आहे याची कसून चौकशी केली जात आहे। त्यांनी का इथे रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवला होता या संदर्भात आता त्याची चौकशी केली जाते। खरं तर त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्या मोबाईलवरनं कोणाकोणाला फोन केले गेले, यानंतरच तो कोणाच्या इतरांच्या संपर्कात होता का याची देखील कसून चौकशी केली जात आहे। मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। सध्या एटीएसने जी प्राथमिक माहिती दिली की जुन्या वादातनं त्यांनी हे कृत्य केला असा तो सांगतो, मात्र एटीएस पूर्णतः चौकशी करून या संपूर्ण प्रकरणावर आपला खुलासा देणार आहे। त्यामुळे निश्चितच आता सध्या तो एटीएसच्या कार्यालयाच्या मध्ये ठेवण्यात आलेला आहे। यानंतर पोलीस पुढची प्रक्रिया करेल, त्याला कदाचित न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पेश करून त्याची ट्रान्झिट रिमांड घेतली जाईल आणि त्यानंतर त्याला पुणे येथे नेलं जाईल। मात्र निश्चित सध्या एटीएस जो संशयित आरोपी आहे राठोड याची कसून चौकशी करताना आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। निश्चित त्यामुळे या चौकशी अंती नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।